त्याची. रसिका प्रेक्षक हो, सावरकर 12 वर्षाचे होते. त्यांनी गीत लेखन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्याचे परीक्षक लोकमान्य टिळक होते. स्पर्धा झाली, निकाल लागला, बक्षीस वितरणाची वेळ आली. इतकं सुंदर आरतीवादा गीत कोणी लिहिलं हे बघण्याची टिळकांनाही उत्सुकता होती. आणि विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारले जातात 12 वर्षाचे सावरकर ऐटी व्यासपीठावर गेले. टिळकांनी त्यांना विचारले, काय रे, हे गीत तूच लिहिले? होय, मीच लिहिले. नाही, कवळं वय आहे म्हणून म्हटलं. का? ज्ञानदेव वयाच्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका लिहू शकतात, मग मी 12व्या वर्षी का लिहू शकणार नाही? या सावरकरांनी संस्कृतमध्ये लिहिलेले भारत मातेचे महती सांगणाऱ्या मन मंगल स्तोत्राची धून ऐकूया, ज्या शब्द नाही पण सूर आहेत. सूरही आपले मन रिझवू शकतात हे नक्कीच जाणवेल.
काळ्या पाण्याला असे म्हणणाऱ्या हे सावरकरांचे हे गीत आपल्या सर्वांना आवडलेच असेल. तर मग सावरकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कोळी लोकांना मच्छीमारीवरच आपला संसार करावा लागतो. दर्या हाच त्यांचा राजा असतो. कधी कधी तो खूप खवळतो. अशा खवळणाऱ्या दर्याने आपल्या धन्याचे रक्षण करावे याकरिता कोळी नारळी पौर्णिमेच्या वेळी दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करते. म्हणजे तुला कोळ्यांबद्दल ठाऊक आहे म्हणकी? हो ना. अगं, कोळी गीताची नुसती धून जरी ऐकू आली तरी आपले पाय नाचू लागतात. अरे, कोळी गीत अगदी त्याच भाषेत लिहिता यावे यासाठी शांताबाई शेळके कित्येक महिने कोळीवाड्यात जाऊन राहिल्या होत्या. अगं, कोळी माणसं साधी भोळी, कोळी माणसं साधी भोळी, पण काळजात त्यांच्या भरली शहाळी. अशी ही माणसे सदा आनंदी, नारळी पौर्णिमेला तर वय विसरून नाचणारी व नाचायला लावणारी, धन्याने पकडलेली मासळी बाजारात नेऊन विकणारी, अशी ती कोळी. चल तर मग असंच एक कोळी गीत ऐकूया. उद्या हसेल गीत आहे. असंच हे जोशपूर्ण कोळी गीत चिरकाल करून राहील नाही का? मग या गीतासाठी होऊन जाऊ द्यायचा जोरदार टाळ्या. अगं, तुला ईश्वराच्या जवळ जाण्याचे मार्ग माहीत आहेत का? हो आहेत ना. ध्यान धारणा, उपासना, तपश्चर्या, प्रार्थना
संगीत साधना आणि भक्ती सुद्धा करतात. तर मग आता आपण भक्ती म्हणजे काय हे जाणून घेऊया. जेव्हा भक्ती अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात. जेव्हा ती भुकेत शिरते तिला उपवास म्हणतात. जेव्हा ती पाण्यात शिरते तिला तीर्थ संबोधतात. जेव्हा भक्ती प्रवासाला निघते तिला तीर्थयात्रा म्हणतात. जेव्हा भक्ती संगीतात शिरते तेव्हा तिला भजन कीर्तन म्हणतात. जेव्हा भक्ती लोकसंगीतात शिरते तिला भारुड म्हणतात. जेव्हा भक्ती घरात शिरते तेव्हा घर मंदिर बनते. जेव्हा भक्ती कृतीत्व करते तिला सेवा असे म्हणतात. अशा सेवेवरती खुश होऊन अनेक देव सुद्धा आपल्या भक्तांवरती प्रसन्न झाले. तर मग असंच एक अप्रतिम भक्तिगीत आपणही आता ऐकूया.